सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी आज रात्री सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली असून आज दोघांना न्यायालयात हजर केले असता भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने हगवणे कुटुंबियांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने हगवणे कुटुंबियांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। हुंड्यासाठी वैष्णवी हगवणे हिचा खून करण्यात आला आहे आणि या सगळ्यांना हगवणे कुटुंबीय दोषी असून या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी असल्याचं महिला शहराध्यक्ष अर्चना फरंदे यांनी सांगितलं। आजही 21व्या शतकात हुंड्यासाठी एखाद्या महिलेला आपला जीव द्यावा लागत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। अशी मानसिकता ठेचून काढली पाहिजेत आणि हगवणे कुटुंबियांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। वैष्णवी हगवणे त्या ठिकाणी बिचारी एक मुलगी एक महिला त्या ठिकाणी हुंड्याबळी म्हणजे पैशाअभावी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला। नक्कीच तिचा कुटुंबीय त्या ठिकाणी या सगळ्या ह्याला दोषी आहेत। राजेंद्र हगवणे असतील, त्यांचे अख्खे कुटुंबीय असतील, या नराधमांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन आम्ही आज करत आहोत। इथून पुढे आज आपण पाहिलं असेल की 21व्या शतकात देखील जर मुलींना हुंडाबळी किंवा पैशाअभावी त्या ठिकाणी त्यांचा जर जीव गमवावा लागत असेल तर मला असं वाटतं की आपण एवढा विकास करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत। आज AIच्या जमान्यात देखील आज मुलींना जर अशा प्रकारचा बळी त्या ठिकाणी याला सामना करावा लागत असेल, आज तिला मारहाण केली, त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, पण मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच हगवण्यासारखी कुटुंब परत जन्माला येऊ नयेत हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। त्यासाठी त्यांना कडक शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही आणि त्यांना फाशीचं व्हायला पाहिजे। आतापर्यंत सगळी शहानिशा करत काल त्यांना अटक झालेली आहे। थोडा वेळ थोडा कालावधी इथून मागे लागला असेल पण इथून पुढे लागणार नाही। नक्कीच त्यांना लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी दिली जाणार आहे। आरोपींना विरोध करण्याचे हात नाही असं वाटते का? कारण सत्ताधारी पक्षातली नेते नाही असं नाही आणि असं कुठेही आढळलं नाही। कारण त्यांना ठीक आहे ना, मी जसं म्हणाले की सगळ्या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय कुणालाही ह्यामध्ये हे करता येत नाही, पण आता शहानिशा जशी झाली तशी तुम्ही आपण पाहिलं असेल की त्यांना काल पिता आणि पुत्रांना अटक केलं, त्याआधी त्यांना सासूच्या नंदेला सगळ्यांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। असं नाही आहे की कोणाला अटक केलेलं नाही आणि इथून पुढे देखील त्यांच्यावरती ज्या काही गुन्हा आहे, ज्या काही हे शासन आहे जे कडक शासन जे करायचं आहे आम्ही तर म्हणतो की फाशीच द्या, तर ह्या सगळ्या गोष्टी देखील ह्याचा निकाल लवकरात लवकर लागून त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही सुनावली जाईल असा एवढा सरकारवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। नक्कीच काल आपण देवेंद्रजींनी पण त्या ठिकाणी आमचे गृहमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणाले की नक्कीच कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही। जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन त्या ठिकाणी केल्याशिवाय देवेंद्रजी असतील सगळेच असतील आपले सगळेच नेते त्या ठिकाणी गप्प बसणार नाही। परत अशी घटना घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना काय मागणी करताय? लाडक्या बहिणींना आंदोलन करावं लागतंय। आंदोलन हे मानसिकतेविरुद्ध आहे, आंदोलन हे आरोपीविरुद्ध आहे, आरोपींविरुद्ध आहे। त्यांचा त्या महिलेच्या मागे उभं राहणं आमच्या सगळ्यांचं काम आहे। ती कुठल्या पक्षाची असेल नसेल त्या तो विषय नसतो, पण एका महिलेवरती अन्याय झाला आहे आणि महिलेच्या बाजूने आम्ही उभे राहणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो। नक्कीच लवकरात लवकर ह्या सगळ्या ह्याच्यापर्यंत त्यांनी जावं आणि इथून पुढे देखील असे कुठल्याही घटना घडू नयेत यासाठी त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा। नक्कीच हे दुर्दैवी आहे, असंवेदनशील आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागला आहे आणि नक्कीच हे नराधमांना आज आपण पाहिलं असेल ते गजाआड आहेत, आज त्यांना कोर्टात देखील सुनावणीसाठी आणलं जाणार आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची मागणी आहे की इथून पुढे कुठलाही कालावधी न घालवता कुठलाही वेळ न घालवता त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। कुणीही सन्मान करत नाही। काल आपण अजितदादांचं पण वाक्य बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं आहे आमचा कुठला पदाधिकारी नव्हता आणि जर सभासद जरी असेल तरी त्या ठिकाणी त्याला त्या ह्याच्याकडनं त्या ह्याच्यावरनं जबाबदारी पदावरनं त्याला मुक्त करण्यात आलेला आहे आणि आता अशा ह्या सगळ्या गोष्टीला कुणीही पाठबळ नाही आणि कुणी पाठीशी घालणार नाही।